मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुंबई इथं आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। राजकारणात येणं ही माझी महत्त्वाकांक्षा होती। आपण राजकारणात आलो तरच आपलं अर्थकारण मजबूत होते। त्यासाठी निवडणुकीच्या काळात मी वेगवेगळे प्रयोग केले। त्या गोष्टी फारशा मनावर घेऊ नका असं विधान त्यांनी कार्यक्रमादरम्यान केले। आमदार खरात यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ आणि मजकूर सोशल मीडियावर वेगानं प्रसारित होत असून मतदारसंघात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। निवडणुकीच्या काळात त्यांनी विविध जाती धर्मांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती। समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं। तसेच जनतेला मतदानासाठी भावनिक आवाहन करत सर्वसमावेशक भूमिका मांडली होती। त्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले। त्यामुळे आता वेगवेगळे प्रयोग केले आणि मनावर घेऊ नका या वक्तव्यामुळे काही मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचं दिसून येत आहे। काही नागरिकांचं म्हणणं आहे की निवडणुकीत दिलेली आश्वासनं, विविध समाज घटकांशी साधलेला संवाद आणि भावनिक आवाहन याबाबत जर ते प्रयोग असा उल्लेख करत असतील तर त्यांचा अर्थ स्पष्ट करणं गरजेचं आहे। जनतेशी प्रामाणिक संवाद साधणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचं मत ही व्यक्त होत आहे। दुसरीकडे आमदार समर्थकांचं म्हणणं आहे की त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय। राजकारणात नवीन व्यक्ती म्हणून विविध पद्धती वापरून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला एवढाच त्यांचा अर्थ होता। सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि सर्व घटकांशी संपर्क ठेवण्यासाठी त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती असं समर्थकांचं म्हणणं आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते सार्वजनिक व्यासपीठावर केलेलं प्रत्येक वक्तव्य काळजीपूर्वक मांडणं आवश्यक असतं। विशेषतः निवडणुकीशी संबंधित विधानांबाबत जनतेची संवेदनशीलता अधिक असते। त्यामुळे अशा विधानांमुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण येण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। मेहकर लोणार मतदारसंघातील नागरिकांचं लक्ष आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे लागलंय। जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी स्पष्ट व ठोस भूमिका मांडणं आवश्यक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। कोणी आंबेडकरवादी असेल त्याचं ध्येय हे नेमकं हेच आहे, समतामूलक समाज आणि व्यवस्था परिवर्तन हा अंतिम आपलं ध्येय सगळ्यांचं। आणि म्हणून आपण सगळे चला ठीक आहे, कुठल्याही तरी राजकीय पक्षात संध्या म्हणून आपण जात असलो तरी सगळे आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत आणि बाबासाहेब हाच आपला ऊर्जेचा प्रज्ञेचा सूर्य आहे। आपल्याला ऊर्जा जी मिळते ती बाबासाहेबांमुळेच मिळते आणि म्हणून बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त आपलं काही कुठलंही म्हणजे आगम नाही आणि निगम नाही। ते आपलं जे काही आगम निगमाचे स्थान जे आहे आपलं सगळ्यांचं ते बाबासाहेब आंबेडकरांवरतीच येऊन ठेपते आहे। मी जेव्हा पाहिलं तेव्हा आता मी एका मोठ्या माणसाला तुम्हाला माहिती आहे जे आता बोलायला नको परंतु खोटं प्रमाणपत्र घेऊन म्हणजे भामटेगिरी करून आपले जे अधिकार आहेत ते डावलून आणि उघड्या म्हणजे दिवसा ढवळ्या लोकशाहीच्या समोर जे काही चाललं होतं तुम्हाला माहिती आहे, मला वाटतं बुलढाणाकरांना तुम्हाला माहिती आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्यासारख्यानी बौद्ध माणसांनी तिथं जाणं खूप दिव्य होतं। वेगवेगळे प्रयोग मी पण केले, तुम्ही ते पाहिले असतील। त्याला तुम्ही राजकीय निवडून येण्यासाठीचे प्रयोग इथपर्यंतच मर्यादित ठेवा, त्याच्या पलीकडे काही त्याला देऊ नका। आणि म्हणून आपल्याला जर जायचं असेल आपली भूमिका बाबासाहेबांचा विचार डोक्यात ठेवून जर आपल्याला जर काही करायचं असेल तर आपल्याला सत्तेमध्ये तर साहेब आपल्याला जावंच लागेल। आणि सत्तेशिवाय समाज अर्थकारण होत नाही आणि अर्थकारण सक्षम झाल्याशिवाय मजबूत समाजकारण होत नाही। म्हणून या सगळ्याचा जो अर्थ आहे तो राजकारण आहे। आणि आनंदराजी मला तुमच्याशी बोलायचंय, मला बऱ्याच लोकांशी बोलायचंय, कारण मी प्रशासनातून आलो, वाचनातून मी चर्चा करतोय। मी अजून तसा कोडगा राजकारणी झालेलो नाही, मला व्हायचं पण नाही। मी प्रामाणिकपणानं बाबासाहेबांचा जो समाज आहे जो विचार आहे तो खोलवर रुजला पाहिजे आणि राजकारणामध्ये काहीही करावं लागेल आपण इंटॅक्ट राहून इतर समाजाला एकत्र धरून आपल्याला राजकीय सत्तेमध्येच सहभागी व्हावंच लागेल, त्याशिवाय कोणताही पर्याय नाही। आणि तसं झालं जर नाही तर आपलं अर्थकारण मजबूत होत नाही, माणसांना मदत करता येत नाही, सभागृह देता येत नाही, रस्ते देता येत नाही, त्याला स्प्रिंकलर देता येत नाही, मोटार देता येत नाही, तुमचा सोलारचा पंप देता येत नाही, त्याला बैलगाडी देता येत नाही, ट्रॅक्टर देता येत नाही, कर्ज मंजूर करता येत नाही, त्याला शिक्षणाची एखाद्या अडचणीच्या ठिकाणी असेल तर बदली करता येत नाही। काय सांगू मी,
किती गोष्टी बोलू मी, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सातबारे तुम्हाला मिळत नाही. तुमचे भूमीचे हे जे असतं आपल्या काही जागा त्या सुद्धा आपल्याला त्या व्यवस्थित मोजमाप त्याचं होत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी तुमच्याकडे राजकारण पाहिजे. त्यासाठी राजकारणातून अर्थकारण करायचं आणि अर्थकारणाशिवाय समाजकारण होऊच शकत नाही. याच्यावरती मी आलेलो आहे. जेव्हा मी मुंबईत आलो, आता या निवडणुका त्याला उद्देश होता, परंतु आता कांदिवली असेल, क्रांतीनगर असेल, इथे बरीचशी मंडळी बसलेली आहेत, सुरेशराव, नारायणराव. यावेळेस जेव्हा गेलो साहेब मी, तर आमच्या गावाकडच्या झोपड्या बऱ्या असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. दामोनगर मध्ये आता एकनाथराव शिंदे आहेत. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.